की जय. धनोन्मत्त मदोन्मत्त स्त्री कामे कामोन्मत्त कर्मोन्नत बळोन्मत्त पंचोन्नत तुम्ही सर्व. तुम्ही एकतर सर्वजण स्त्री उन्मत्त झालात. तुमच्याकडे जे काही थोडंफार ताकद आहे, बल आहे, त्या बलाचाही तुम्हाला त्या ठिकाणी उन्माद झालेला आहे. त्याचप्रमाणे धनाचा उन्माद आहे तुम्हाला जास्त टीए झाला, तुम्हाला जास्त डीए झाला, तुम्हाला दिवाळीचं बोनस जरा जास्त झालं आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे बिल पेमेंट तुमच्या घरच्यांच्या खात्यावर येऊन पडू लागलेले. मला वाटतं थोड्या दिवसामध्ये लाडकी रामायण वाचन बिया वाचायची, लाडकी रामायण सूचक बिया वाचायची. थोड्या दिवसामध्ये लाडकी रामायण अनाउन्स करणारेही येतील काही थोड्या दिवसामध्ये. त्यांनाही पेमेंट शासनाच्या वतीनं यावा आणि लाडके रामायण ऐकणारे त्यांच्यासाठी अगदी तिजोरीमधून शासनाच्या तिजोरीतून काहीतरी पैसे आहेत. मग मात्र आपण या मार्गाला जास्त लागतो. मार्ग लावणी गेली आली दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मलाही त्या ठिकाणी एक पत्र आलं की तुम्ही जरी फौजदार असता तरी तिकडे जर तुम्हाला हे मिळते पेन्शन मिळते, परंतु लाडका रामायण सूचक म्हणून द्यायचं का नाव तुमचं काय देऊन टाकले. बघा लाईट गेली, बरं झालं एक गुप्त राहिले ती. मी लगेच नाव देऊन टाकलं, म्हणलं हायगाई करायची नाही. तिकडचे एक 40,000 रुपये मिळते ते, इकडचे 21,000 मिळायला लागले की रोज 2,000 रुपये खर्चाला झाले म्हणजे कुठं बी तर पडा. मग बंजरी तुटला पिशवीचा नवी घेऊन आपण जरी धोतर किंवा तुमचं ते पटका बिटका जरी घरी विसरून राहिला तरी लागलीच कलेक्शन मध्ये जाऊ, इथं केकच्या कलेक्शन मध्ये, आणि तिथंच त्या ठिकाणी फेटा वगैरे धोतर घेऊया, अडचण पडणार नाही. या आपली अडचण निवारण करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लाडके वाचक आणि सूचक ही सुद्धा योजना अंमलात आणण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभू आपल्या दारामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. कोण आता त्यांच्या बरोबर सामना करेल अशा प्रकारचा रावण सर्वांना त्या ठिकाणी लक्षात आणून देतोय. पंचोन्मत्त उन्मत्त पूर्ण चोर हेर पाठविले कोण माझ्या कार्याची आठवण तुम्हासी स्मरण उन्मादे. कुणी त्या ठिकाणी तुम्ही हेर पाठवले का, सीआयडी पाठवले का, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं 18 पद्म वाढणं होतं आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागलेले. याच्यासाठी कुणी काही गुप्त खबरी आणि गुप्त माहिती काढली का? नाही काढणार. तुम्ही तुमच्या आनंदामध्ये आणि तुम्ही तुमच्या विषयांच्या मध्यामध्ये त्या ठिकाणी मध्य धुंद झालेला आहात. अशा प्रकारे रावण सर्व त्या ठिकाणी मंत्र्यांना सांगतोय. सर्वदा रायाचे हित विचारी या लागी त्यासी म्हणजे मंत्री ते कार्य नाही तुम्हा माझारी विषय संचारी विषयाचे. अरे जो काही मंत्री असतो त्या मंत्र्यानं राज्याचं हित पाहिलं पाहिजे. मंत्रिमंडळातल्या प्रत्येक सदस्यानं आपल्या राज्यावरती कुणाचं आक्रमण होतंय का, धोका येतोय का याच्याबद्दल त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. परंतु तुम्ही मात्र त्या ठिकाणी मद्य सेवन केलं आणि विषयांचं सेवन करत त्या ठिकाणी आरामशीर झोपताय. म्हणजे झोपा तरी कशा तुम्हाला लागतात. अशा प्रकारे रावण सर्व मंत्रिमंडळातील आपल्या सदस्यांना त्या ठिकाणचे खासदार आमदार सर्व जेवढे प्रतिनिधी होते सरकारमधले त्या सर्वांची हजेरी घेऊ लागला. सकळ कार्य प्रधान हाती ऐसी अनादी राजनीती तुम्ही माझे विश्वासघाती ठकले निश्चिती. लक्षात ठेवा सर्व मंत्री हे विश्वासातले असावे लागतात. परंतु तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता राहिली अहंता मग कोठे. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे. लंकेचं राज्य आता जास्त काळ टिकेल याची मला गॅरंटी वाटत नाही. कारण की कोटी घरे जेथे काशाची तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी पहा त्या रावणाची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. माझ्या बरोबर माझी लंकेतली जी काही आणि सोनं आहे ते सोनं मला इथंच ठेवावं लागणार आहे. मला ते स्वतःला सोबत नेता येणार नाही. अशा प्रकारचे काही मला साक्षात्कार झाले, ते स्वप्न पडते ते आणि ते खरे होण्याची शक्यता आहे असा रावण सर्वांना बोलतोय. पुढच्याला पुकारा केला. तुम्हा समज विश्वासता तुम्ही पेटले ती माझ्या घाता लंके आणली श्री रघुनाथा कुलक्षयार्था समूळी. पहा त्या ठिकाणी कुळाचा क्षय होण्याची शक्यता आहे. कुलक्षय प्रणशंती कुलधर्मा सनातन हा धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो अभिभवती अधर्माभिभवात कृष्ण परतुषंती कुलस्त्रिया
स्त्रीषु दुष्टाशु वार्ष्णेय जायते वर्ण संकरः संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो रेषां लुप्त पिंडोदक क्रिया. माझ्या त्या ठिकाणी पिंडदान सुद्धा करण्यासाठी कुणी